बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील 38 लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी गणपती सण काही दिवसांवर आला असतानाच मोठा दिलासा मिळालाय. राज्य शासन आणि महावितरण यांची संयुक्त अभय योजना 2024 आता अंमलात येणार असून याद्वारे ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण 1788 कोटी रुपये माफ करण्यात आलेत. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 1 सप्टेंबर पासून लागू झालेल्या या अभय योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जनसंपर्क विभागामार्फत याबाबत माहिती देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणं बंधनकारक आहे. तथापि थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या ऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावं असं आवाहन महावितरणने केलं आहे. राज्यातील महावितरणच्या 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. योजनेचा कालावधी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 असा असणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं महावितरणच्या वेबसाईटवर नोंदणी करणं गरजेचं आहे. तथापि या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे. सणासुदीच्या तोंडावर गोरगरीब लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याने याबाबत ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे.